नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी सहाय्यक प्राध्यापक सचिन पवार आपलं पुन्हा एकदा या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत करतो। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण TY.BCom सेमिस्टर 5 व्यापारी कायदे व नियामक रचना म्हणजेच बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयाचा प्रकरण क्रमांक 1 भारतीय करार कायदा 1872 या प्रकरणातील मुख्य मुद्द्यांच्या बाबत चर्चा करणार आहोत। तर याआधी आपण या व्हिडिओ लेक्चरच्या आधी मागच्या लेक्चरमध्ये आपण कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास केला एक मागोवा आपण घेऊ। यामध्ये आपण भारतीय करार कायदा 1872 याच्यामध्ये प्रास्ताविक, करार, संकल्पना व व्याख्या आणि कराराचे स्वरूप या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे। या लेक्चरमध्ये आपल्याला करार आणि कराराची मूलभूत तत्वे या गोष्टींचा अभ्यास करावायचा आहे। तर मग ह्या करार आणि कराराची मूल तत्वे यांचा अभ्यास करत असताना आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी इथे अभ्यासायच्या आहेत त्यामध्ये करार आणि कराराची व्याख्या, त्याच्यानंतर कराराची मूलतत्वे, मग त्याच्यामध्ये प्रस्ताव असेल म्हणजे ऑफर, स्वीकृती असेल, ॲक्सेप्टन्स, प्रतिफल असेल, कन्सिडरेशन आणि इतर जी काही कराराची मूलतत्वे आहेत त्याचा आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करावायचा आहे। तर मग सुरुवातीला करार आणि कराराची संकल्पना आणि कराराची व्याख्या आपण समजून घेऊ। तर या व्याख्यामध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे की कायद्याने अंमलबजावणी करता येणाऱ्या ठरावास करार असे म्हणतात। आपला जो भारतीय करार कायदा 1872 आहे, या भारतीय करार कायदा 1872च्या कलम 2 उपकलम H नुसार दिलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या काय म्हणतात, तर कायद्याने अंमलबजावणी करता येणाऱ्या ठरावास करार असे म्हणतात की ज्या ठरावाची कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येते त्या ठरावाला करार असे म्हणतात। त्याच्यानंतर ज्या ठरावामुळे संबंधित व्यक्तीमध्ये कर्तव्य निर्माण होऊन निश्चित होतात त्याला करार असे म्हणतात। सॅलमंड यांनी दिलेली व्याख्या आहे की सॅलमंड यांच्या मतानुसार ज्या ठरावांमुळे संबंधित व्यक्तींमध्ये कर्तव्य निर्माण होऊन निश्चित होतात त्याला करार असे म्हणतात। त्याच्यानंतर सर फ्रेडरिक फोलोक यांच्या मते दिलेली व्याख्या कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य प्रत्येक ठराव आणि वचन म्हणजे करार होय। बरोबर। आता आपण पुढे जी कराराची मूलतत्वे पाहणार आहोत त्या कराराच्या मूलतत्वेमध्ये आपल्याला या ठराव, प्रतिफल या कॉन्सेप्ट बघायच्याच आहेत, परंतु सर फ्रेडरिक फोलोक म्हणतात की कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य प्रत्येक ठराव आणि वचन म्हणजे करार होय, की जे असे ठराव असतील की ते ठराव आपण आपला जो करार कायदा आहे 1872 या करार कायद्याच्या अटी आणि शर्तींचे पालन करत असतील असे सर्व ठराव हे काय असतील, करार असतील। तर अशा पद्धतीने आपण कराराची व्याख्या आणि संकल्पना बघितली। यानंतर आपल्याला बघायचे आहेत ते कराराची मूलतत्वे। या कराराच्या मूलतत्वामध्ये पहिलं जे मूलतत्व आहे ते आहे प्रस्ताव, की कुठल्याही कराराची सुरुवात होत असताना पहिला महत्त्वाचा जो घटक असतो तो घटक म्हणजे काय, तर प्रस्ताव। तर प्रस्ताव म्हणजे काय, तर एखादे कार्य करण्याची किंवा एखादे कार्य न करण्याची इच्छा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रकट करणे होय। प्रस्ताव म्हणजे काय, त्यालाच इंग्लिशमध्ये ऑफर असं म्हणतात। तर एखादे कार्य करण्याची किंवा न करण्याची इच्छा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रकट करणं म्हणजे काय, प्रस्ताव होय। मग याच्यामध्ये आपण उदाहरणादाखल असं म्हणू शकतो की सचिनने कार विकण्यासाठी चा प्रस्ताव अजय समोर ठेवला। बरोबर। म्हणजे मिस्टर सचिन असेल, ह्या सचिनने कार विकण्यासाठीचा प्रस्ताव हा कोणासमोर ठेवला, अजय समोर ठेवला। तर याला आपण प्रस्ताव असं म्हणतो। तर याच्यामध्ये काय दिसलं आपल्याला की एखादी कार्य करण्याची किंवा न करण्याची इच्छा, म्हणजे इथे काय केलं मी की मला गाडी विकायची आहे अशी इच्छा कोणाकडे प्रकट केली, अजयकडे प्रकट केली। तर एखादे कार्य करण्याची किंवा न करण्याची इच्छा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रकट करणं म्हणजे काय, प्रस्ताव होय। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचं मूलतत्व जे दिलेलं आहे ते दुसरं मूलतत्व म्हणजे स्वीकृती। दुसरं मूलतत्व जे दिलेलं आपल्याला स्वीकृती।
ज्या व्यक्तीला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे अशी व्यक्ती जेव्हा प्रस्तावास मुक्त संमती देते तेव्हा त्यास प्रस्तावाची स्वीकृती असे म्हणतात. म्हणजे पहिल्या मूलतत्वामध्ये आपण बघितलं की प्रस्ताव एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवलेला असतो. ज्यावेळेस प्रस्तावदात्याने पाठवलेला जो प्रस्ताव असेल त्या प्रस्तावास जो दुसरी पार्टी जी असेल किंवा दुसरा पक्ष जो असेल तो मुक्त संमती देत असेल तर त्याला स्वीकृती असं म्हणतात. बरोबर. म्हणजे काय तर मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की सचिनने गाडी विकण्याचा प्रस्ताव अजयकडे पाठवला. बरोबर. म्हणजे काय, सचिनने गाडी विकण्याची इच्छा अजयकडे व्यक्त केली आणि अजयने ती गाडी विकत घेण्याची स्वीकृती दिली, मुक्त संमती दिली की सचिनने 1,000 रुपयाला गाडी विकण्याची अजयला सांगितलेलं होतं, इच्छा व्यक्त केली होती. अजयने बिनशर्तपणे 1,000 रुपयात गाडी विकत घेण्याची मुक्त संमती ही सचिनला दिली. याला आपण काय म्हणतो, प्रस्तावाची स्वीकृती असं म्हणतो. तिसरं महत्त्वाचं जो मूलतत्व आहे ते आहे वचन, प्रॉमिस. बरोबर. वचन. तर भारतीय करार कायदा 1872च्या कलम 2 उपकलम C मध्ये वचनाच्या बाबतीत माहिती दिलेली आहे की जेव्हा प्रस्ताव स्वीकृत केला जातो तेव्हा त्याला वचन असे म्हणतात. की पहिलं मूलतत्व ज्यावेळेस प्रस्ताव हा दुसऱ्या पक्षाकडे व्यक्त केला जातो, इच्छा व्यक्त केली जाते, दुसरा पक्ष त्याला मुक्त संमती ज्यावेळेस देतो त्यावेळेस त्याला वचन असं म्हणतात. जेव्हा प्रस्ताव स्वीकृत केला जातो तेव्हा त्याला वचन असे म्हणतात. प्रस्ताव करणाऱ्याची इच्छा व प्रस्ताव स्वीकारण्याची व्यवहारात पूर्ण होते तेव्हा ते वचन मानले जाते. म्हणजे प्रस्तावदात्याने जी इच्छा व्यक्त केलेली होती ती इच्छा प्रस्तावाचा जो स्वीकृत असेल त्या प्रस्तावाच्या स्वीकृतीने मुक्त संमतीने मान्य केलेली असेल तर त्याला वचन असे म्हणतात. त्याच्यानंतर प्रतिफल, पुढचा चौथा जे मूलतत्व आहे ते प्रतिफल म्हणजे कन्सिडरेशन. तर ज्यावेळेस प्रतिफल म्हणजे काय तर मोबदला होय. प्रतिफल म्हणजे काय तर मोबदला होय. भारतीय करार कायदा 1872च्या कलम 2 उपकलम D मध्ये ह्या प्रतिफलाविषयी माहिती दिलेली आहे. तर प्रतिफल म्हणजे काय तर आपण आताच बघितलं, मोबदला होय. करारामध्ये प्रस्तावकर्ता प्रस्ताव पाठवितो आणि प्रस्ताव गृहीता त्याला स्वीकृती देतो. त्यानंतर प्रस्तावकर्त्याला वचनाची जर प्रस्ताव गृहीताला स्वीकृतीची पूर्तता करावी लागते. अशी पूर्तता होत असताना वस्तू व किंमत यांची देवाणघेवाण होते. वचनाची पूर्ती केल्यानंतर प्रस्तावकाला पैसे मिळतात तर प्रस्ताव गृहीताला वस्तू मिळते. त्यानुसार वचनाच्या पूर्ततेमुळे दोन्ही पक्षांना जो मोबदला मिळतो त्या मोबदल्याला प्रतिफल असे म्हणतात. थोडक्यात प्रतिफल म्हणजे काय तर करारामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण जे उदाहरण बघितलं की सचिनने 1,000 रुपयाची कार ही अजयला विकण्याचा प्रस्ताव पाठविला. दुसऱ्या मूलतत्वामध्ये अजयने त्याला मुक्त संमती दिली. तिसऱ्या मूलतत्वामध्ये म्हणजे वचनामध्ये ही मुक्त संमती वचनामध्ये तिचं रूपांतरित झालं. आणि चौथं जे आता आपण मूलतत्व पाहतो आहे प्रतिफल. हे प्रतिफल म्हणजे काय तर जे 1,000 रुपयेची ती देवाणघेवाण आमच्या दोघांमध्ये होणार होती, म्हणजे सचिनकडून गाडी अजयकडे जाणार होती आणि अजयकडून 1,000 रुपये हे सचिनकडे येणार होते. तर याला कराराचं प्रतिफल असं म्हणतात किंवा कराराचा मोबदला असं म्हणतात. ठीक. याच्यानंतर आपल्याला पुढचा मूलतत्व जे दिलेलं आहे ते आहे ठराव. पुढचं मूलतत्व दिलेलं आहे ते ठराव. भारतीय करार कायदा 1872च्या कलम 2 उपकलम E मध्ये ठरावाच्या बाबत माहिती दिलेली आहे. आता ठराव म्हणजे काय तर ठराव म्हणजे कराराची पूर्वतयारी करणे म्हणजे ठराव होय. कराराची पूर्वतयारी करणे म्हणजे काय ठराव होय. जेव्हा दोन पक्षांनी परस्परांना दिलेल्या वचनामुळे एकमेकांना प्रतिफल मिळते तेव्हा त्यास ठराव असे म्हटले जाते. तर काय की करारातील जे दोन पक्ष असतात त्या दोन पक्षांनी परस्परांना दिलेल्या वचनामुळे एकमेकांना प्रतिफल मिळते तेव्हा त्यास ठराव असे म्हटले जाते. बरोबर. जसं की मागच्या चौथ्या मूलतत्वामध्ये आपण बघितलं की प्रतिफल. तर प्रतिफल म्हणजे काय तर प्रस्तावदात्याने प्रस्ताव गृहीताकडे ज्यावेळेस इच्छा प्रकट केली जाते त्यावेळेस त्यांच्यामध्ये जी वस्तू व सेवांची देवाणघेवाण होणार असते त्या देवाणघेवाणीचा जो मोबदला असतो त्याला प्रतिफल आपण असं
म्हणतो. आणि एकदा की हे प्रतिफल निश्चित झालं की मग पुढच्या टप्प्यामध्ये कराराची पूर्वतयारी करणे म्हणजे काय, ठराव करणे होय. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, पुढचं मूलतत्व आहे कायदेशीर अंमलबजावणी. कायदेशीर अंमलबजावणीबाबत भारतीय करार कायदा 1872 कलम 2 उपकलम F मध्ये माहिती देताना असं म्हटलेलं आहे की कोणताही ठराव आल्यानंतर त्याची अंमलबजावणी कायदेशीर होणे आवश्यक आहे. बरोबर, कोणताही ठराव झाल्यानंतर त्या ठरावाची अंमलबजावणी कायदेशीररित्या झालीच पाहिजे. ठरावाची कायदेशीर अंमलबजावणी होण्यासाठी भारतीय करार कायद्यातील कलम 10 मधील अटींचे पालन होणे आवश्यक आहे. तर कोणताही ठराव हा कायदेशीर होण्यासाठी भारतीय करार कायदा 1872च्या कलम 10 मध्ये ज्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्या अटी आणि शर्तींचं पालन होणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे काय, तर या कलम 10 नुसार मध्ये कोणत्या अटी दिलेल्या आहेत, तर याच्यामध्ये आहे की ठराव हा 2 करारपात्र व्यक्तींमध्ये झालेला असला पाहिजे. त्याच्यानंतर त्यासाठी मुक्त संमती असली पाहिजे. तसेच ठरावाची कायद्यानुसार अंमलबजावणी करणं शक्य असलं पाहिजे. असे जे काही महत्त्वाच्या ज्या काही आपल्याला कलम 10 मध्ये ज्या बाबी दिलेल्या आहेत या सर्व बाबींचं अंमलबजावणी होणे गरजेचं असतं. तर याबाबतची माहिती आपल्याला कलम 2 उपकलम F मध्ये दिलेली आहे की जे ठराव हे भारतीय करार कायद्यातील कलम 10 मध्ये दिलेल्या अटी शर्तींचं पालन करत असतील तर अशाच ठरावांची काय केली जाईल, अंमलबजावणी केली जाईल. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे व्यर्थ ठराव किंवा व्यर्थ करार. याची माहिती आपल्याला भारतीय करार कायदा 1872च्या कलम 2 उपकलम G मध्ये दिलेली आहे. आता 2 पक्षांमधील ठराव कायदेशीर असून त्याची अंमलबजावणी करता येणे शक्य असेल तर तो करार कायदेशीर ठरतो. बरोबर, की 2 पक्षांमध्ये जे ठराव झालेला आहे म्हणजे प्रस्तावदाता आणि प्रस्ताव गृहीता यांच्यामध्ये जो ठराव झालेला आहे तो ठराव कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येणे योग्य असेल तर करार कायदेशीर ठरतो. परंतु अनपेक्षित घटनांमुळे अनेक ठरावांची किंवा करारांची अंमलबजावणी करता येणे शक्य नसते तेव्हा अशा ठरावांना किंवा करारांना व्यर्थ ठराव किंवा व्यर्थ करार असे म्हणतात. की बरोबर, की ज्या ठरावांची कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येते त्यांना आपण कायदेशीर करार असे म्हणतो. परंतु अनपेक्षितमुळे किंवा काही कारणांमुळे असे काही ठराव असतील की त्यांची कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येणार नसेल तर अशा ठरावांना आपण काय म्हणतो, व्यर्थ ठराव किंवा व्यर्थ करार असं म्हणतो. आणि पुढचं शेवटचं जे आपल्याला दिलेलं आहे मूलतत्वे कराराच्या मूलतत्वामध्ये ते आहे कायदेशीर करार. आता या कायदेशीर करारामध्ये कायदेशीर कराराच्या बाबतीतली माहिती आपल्याला कलम 2 भारतीय करार कायदा 1872 कलम 2 उपकलम H मध्ये देताना म्हणता आहेत की ज्या ठरावांची वचनाची अंमलबजावणी करता येते त्यास करार असे म्हणतात. बरोबर, की आपण जे 7व्या मूलतत्वामध्ये बघितलं की व्यर्थ ठराव म्हणजे काय, तर कायदेशीर अंमलबजावणी करता येणारे ठराव म्हणजे कायदेशीर करार होय. बरोबर, म्हणून असे जे कायदेशीर करार असतील की त्यांची कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येणार असतील त्यास आपण काय म्हणतो, किंवा ज्या ठरावाची व वचनाची अंमलबजावणी करता येणे शक्य असेल त्याला आपण काय म्हणतो, कायदेशीर करार असे म्हणतो. कायदेशीर उद्दिष्ट समोर ठेवून पात्र व्यक्ती प्रतिफलाच्या अपेक्षेने जेव्हा ठराव करतात तेव्हा तो करार होतो. बरोबर आहे, की कायदेशीर काहीतरी उद्दिष्ट ठेवून की अशा उद्दिष्टांना अशा उद्दिष्ट ठेवलेलं आहे की त्याच्याने कायद्यानुसार कोणत्याही कलमाचा भंग होणार नसेल असं कायदेशीर उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 2 पात्र व्यक्ती प्रतिफलाच्या अपेक्षेने जेव्हा ठराव करतात तर त्या ठरावास करार असे म्हणतात. बरोबर, तर या जर उदाहरण आपण आधीचंच उदाहरण बघितलं सचिन आणि अजयच्या बाबतीतलं, तर सचिनने कायदेशीररित्या आपल्याकडे असणारी जी कार होती ती कार विकण्याचा अजयला प्रस्ताव पाठवला. अजयने कायदेशीररित्या तो प्रस्ताव मान्य केला. बरोबर, 2 पात्र व्यक्ती आहेत, दोघंही अजय आणि विजय. त्याच्यानंतर त्यामध्ये वस्तू विकण्याचा कायदेशीर ठराव आहे. बरोबर, त्याच्यानंतर वस्तू पण आहे, त्याच्यानंतर त्याचं प्रतिफल पण ठरलेलं आहे आणि जो व्यवहार होतो आहे तो कायद्याच्या चौकटीमध्ये होतो आहे. म्हणून असा जो ठराव झालेला असेल अजय आणि सचिनमध्ये त्याला कायदेशीर करार असं म्हणतात. ठीक, तर साधारणतः आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण करार म्हणजे काय, कराराच्या व्याख्या आणि करारासाठी आवश्यक असणारे जी कायदेशीर मूलतत्वे होती त्याचा अभ्यास आपण केला. बरोबर, पुढच्या लेक्चरमध्ये
बरोबर. त्याच्यानंतर या आत्तापर्यंत जी आपण माहिती मिळवली त्या माहितीचा एक सारांश रूपाने जर आपण आढावा घ्यायचं ठरलं तर प्रस्ताव स्वीकृती होण्यासाठी प्रस्तावास मुक्त संमती आवश्यक आहे. कोणत्याही प्रस्तावाच्या स्वीकृतीत रूपांतर होण्यासाठी प्रस्तावास मुक्त संमती आवश्यक असते. त्याच्यानंतर प्रतिफल म्हणजे मोबदला हो. आपण आधीच ठरलेलं होतं की करार करत असताना दोन पात्र व्यक्तींमध्ये जे प्रतिफल ठरलं असेल त्याला आपण मोबदला असे म्हणतो. बरोबर. आता अनपेक्षित घटनांमुळे अनेक ठरावाची किंवा कराराची अंमलबजावणी करणे शक्य नसते तेव्हा अशा ठरावांना किंवा करारांना व्यर्थ ठराव किंवा करार असे म्हणतात. की अनपेक्षित कारणांमुळे जे करार असतील ते करार करणं शक्य नसतील तर अशा करारांना व्यर्थ ठराव किंवा व्यर्थ करार असे म्हणतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मग करार म्हणजे काय, कराराची व्याख्या आणि संकल्पना आणि कराराची मूलतत्वे बघितली. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे ते करारांचे प्रकार, टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ठीक. धन्यवाद.